नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। माणुसकी जपूया, भेद संपूयाचा नारा देत विद्यार्थी भारती संघटनेच्या भेदाभेद मुक्त मानव मोहिमेच्या लाक्षणिक उपोषणाचा समारोप मनोर गावात झाला। समाजात होत असलेले भेद नाहीसे व्हावे यासाठी मनोरमध्ये विद्यार्थी भारती संघटनेतर्फे 3 दिवसीय लाक्षणिक उपोषण करून जनजागृती करण्यात आली। भेदाभेद मुक्त मानव मोहीम अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 3 दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा काल मंगळवारी 30 जानेवारी रोजी संध्याकाळी समारोप करण्यात आला। या तरुण वर्गाकडून, या तरुण पिढीकडून समाजात परिवर्तन आणण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, यासाठी या विद्यार्थ्यांना मनोरकरांचं सहकार्य प्रतिसाद तर लाभलंच, शिवाय त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मनोरमधल्या नीमा लोखंडे तर उपस्थित होत्या। त्याचबरोबर मुंबई, अंधेरी, पुणे येथील काही नागरिक देखील उपस्थित होते। यावेळी काल शेवटच्या दिवशी ते काय म्हणाले पाहूया। तर एवढं चांगलं हे मुलं एक जनजागृती कार्यक्रम करतायत, आपल्या मनोरमध्ये येऊन काय बोलणार? खरंच हे म्हणजे कौतुकास्पद आहे की तरुणपणी एवढे चांगले विचार घेऊन ही मुलं एक प्रकारे समाजाचं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि जर तरुण पिढीने असं कार्य करायला सुरुवात केली असेल तर देशात नक्कीच क्रांती घडून येऊ शकते। नक्कीच तुम्हाला कसं वाटलं ह्यांचा कार्यक्रम? आणि खूप सुंदर त्यांनी पथनाट्य केलेली आहेत आणि 3 दिवसामध्ये वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवले आपल्या मनोरगात। तुम्ही कोणत्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता? आम्ही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आले होते। त्यांनी तिथे खेळी घेतले, महिलांना छान कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायला लावला, उखाणे झाले, म्हणी झाल्या, त्यातूनही त्यांना बक्षिसं दिली, तर थोडासा आनंद आणि उत्साहाचं वातावरण तयार झाला। आणि विचार मांडल्यानंतर निश्चितच क्रांती म्हणजे विचार आपण पेरले तसं उगवते, तसं आपण जर हळूहळू ते विचार पेरतच राहिलो तर नक्कीच बदल घडून येणार, विचार होणारच त्यावर। या ठिकाणी तरुण वर्ग जे आहे, तरुण पिढी आहे, विद्यार्थी भारती त्यांचं लाक्षणिक उपोषणचा 3रा दिवस आहे आणि त्याचा समारोप आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांना प्रतिसाद देण्यासाठी बाहेरून पण काही नागरिक होते आपल्याबरोबर, त्यांच्याशी बातचीत करूया। सर, तुम्ही कुठून आले? मी अंधेरीहून आलो आहे, अंधेरी DN नगरमध्ये। आणि ह्या संस्थेशी मी अनेक वर्ष गेली निगडीत आहे आणि त्यांची जी भेदाभेद मुक्त मानव मोहीम जी चालते त्या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही अंधेरीहून आलेलो आहोत। आणि त्यातून जे ते जनप्रबोधन करत आहेत, गावागावात जाऊन, वस्ती पाड्यातून जाऊन, त्यासाठी आमच्या खूप सदिच्छा आहेत त्यांच्यासोबत। सर, काय बोलणार? हे जे तरुण वर्ग आहे समाजामध्ये काहीतरी परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतायत, तुम्ही काय बोलणार? कुठून आले तुम्ही? सर, मी सुनील कमोदे, अंधेरी DN नगर इथून आलेलो आहे। या विद्यार्थी भारतीचे संस्थापक किशोर गणाई जगताप, आणि हे जे यांचे कार्यवाह रितेश पाटील, हे आज गेली कित्येक वर्ष ते उपोषणाच्या माध्यमातून भेदाभेद मुक्त मानव ही मोहीम राबवतात आणि त्या माध्यमातून जनजागृती करीत आहेत। आणि ही संकल्पना किशोरदादाची असून किशोरदादा गेली कित्येक वर्ष त्याने आपलं आयुष्य या समाजासाठी रान वेचलं, स्वतःचं आयुष्य त्याने आपल्या स्वतःकडे कधीच पाहिलं आणि त्याने स्वतः हे पायाने अपाहिज असून सुद्धा त्यांनी समाजासाठी आपलं योगदान दिलेलं आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही अंधेरी DN नगरहून आलेलो आहे आणि सतत येत राहू। सर, तुम्ही कुठून आले? आणि खरोखर समाजामध्ये जी भेदाभेदी आहे ती नष्ट झालीच पाहिजे, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आणि तुम्ही कुठून आले? मी इंग्लिश गायकवाड, आम्ही अंधेरीहून आलेलो आहोत। किशोरदादांनी चिमुकले सगळे घडवलेत आज, आणि जो भेदाभेद मुक्त मानव मोहीम आज राबवलेली आहे, जिथे या मुलांनी 3 दिवसापासून त्यांनी उपोषण ठेवलेलं आहे आणि आज त्याचा अंतिम दिवस आहे त्या मोहिमेचा। आणि हे मुलं जे काम करतायत भेदाभेद मुक्त मोहीम जे होतात, त्याला खरंच आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे या गोष्टीला। आणि आपण आता जे कार्यक्रम उपस्थित लोक आलेले आहेत, मी तर बोलतो सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर लोकांनी सगळ्यांनी त्यांना प्रतिसाद द्यायला पाहिजे, त्यांच्या पाठी उभा राहायला पाहिजे, त्यांना मनोबल देणं खूप जरुरी आपले। आणि आपल्या सरकारने पण त्याच्यावर लक्ष द्यावं अशी विनंती आहे। आणि असे कार्यक्रम सगळ्या शाळेत, गावोगावी सगळ्यांना ही कल्पना त्यांना माहिती पुरवावी आणि तुमच्या लोकांच्या माध्यमाने पोचेल। माझं नाव किरण भोसले, मी पुण्यावरून आलो आहे आणि विद्यार्थी भारती ही संघटना ह्याच्याबरोबर मी काम करतो।
पण भेदाभेद मुक्त मानव मोहिमेचं जे जितेश पाटील जे आंदोलन चालवतोय त्याला पाठिंबा देण्यासाठी मी पुण्यावरून आलेलो आहे आणि ह्या काळाची आजच्या काळामध्ये भेदाभेद मुक्त मानव होणं हे काळाची गरज आहे. कारण समाजामध्ये वेगवेगळे भेद आहेत आणि ही मुलं ह्यांच्या पाठीमागं कोण गॉडफादर नाही आहे. हे सर्व विद्यार्थ्यांचं नियोजन असतं. फक्त त्यांना आपण एक दिशा द्यावी लागते आणि ही दिशा दिल्यानंतर ही मुलं काय करू शकतात. कारण आजच्या काळामध्ये आज आपण युवक जर बघितला तर मोबाईलमध्ये व्यसनाधीनतेमध्ये आणि इतर वेगवेगळ्या मार्गाने वाया जात चाललेलं आहे. आणि जर ही मुलं चांगल्या मार्गाने काम करत असतील, शांततेच्या मार्गाने उपोषण करत असतील तर त्यांना आपल्यासारख्या तरुण लोकांनी पाठिंबा देणं हे आद्य कर्तव्य समजतो आणि म्हणून त्यासाठी मी पुण्यावरून आलेलो आहे.